गुड आफ्टरनून एव्हरीबडी. व्हेरी गुड आफ्टरनून, व्हेरी गुड आफ्टरनून. 2 लेक्चर टाकलं, त्याच्या मागे बरंच मोठं कारण होतं, कारण की एकच लेक्चर मी 2-3 वेळेस घेतोय. का बरं? नका विचारू का बरं. ठीक आहे, आज डिस्कस करणार आहे आतापर्यंत काय काय झालं. सेमी सर्क्युलर रिंग, बरोबर. सेमी सर्क्युलर रिंग असो, सेमी सर्क्युलर वायर असो, सेमी सर्क्युलर रिंग असो किंवा सेमी सर्क्युलर वायर असो, त्यांच्याबद्दल आपण डिस्कशन केलं की त्यांच्यामुळे होणारी नेट इलेक्ट्रिक फील्ड ऍट पॉइंट ओ, ऍट पॉइंट पी काय असू शकते. या ठिकाणी काय व्हायचं रे, इथे एक छोटासा आर्क तयार व्हायचा. काय तयार व्हायचा? एक छोटासा आर्क तयार व्हायचा, बरोबर. ज्याला आपण डी थिटा इक्वल डी थिटा म्हणायचो, डी क्यू म्हणायचो, लेंथ डी एल म्हणायचो, बरोबर. डी थिटा, डी क्यू, डी एल. आर्क असेल तर ठीक आहे, त्यावेळेस एकदम सिंपल होतं एरिया काढणं. का बरं? लिनियरली डिस्ट्रीब्यूट केलं म्हणायचं तर आपण काय म्हणायचो, लिनियरली डिस्ट्रीब्यूट केलं असेल तर डी क्यू डिवाइडेड बाय डी एल. मग लेंथ किती? तर ही लेंथ किती? देअरफॉर डी क्यू इज इक्वल टू काय? तर लॅम्डा डी एल. मग डीएल काय असणार? तर त्या आर्कची लेंथ. डीएल काय असणार? आर्कची लेंथ. आणि आर्क असतो आपला आर डी थिटा. मग तुम्ही काय करायचं इथे काय पुट करायचे? आर डी थिटा. म्हणजे डायरेक्टली आपला जो फॉर्म्युला बनायचा के डी क्यू अपॉन आर स्क्वेअर, बरोबर आहे. अँगल असेल तर तो पुट करणार कॉस वगैरे, ठीक आहे. अँगल गिंगल काही असेल तर तुम्ही तो पुट करणार कॉस थिटा, साइन थिटा. मग डी क्यू ची तुम्ही काय पुट करू शकता? के बाहेर, आर स्क्वेअर बाहेर. आर स्क्वेअर का बरं बाहेर? कारण की ही कॉन्स्टंट आहे. तुम्ही ह्या डीक्यू साठी बघा, कुठे डीक्यू बघा, आर सगळीकडे सारखंच राहणार आहे. आर काय राहणार आहे? सगळीकडे सारखंच राहणार आहे. मान्य? मग बघा, के डीक्यू, के आर स्क्वेअर बाहेर. मग आतमध्ये काय उरलं? डीक्यू ची किंमत लॅम्डा डीएल आणि डीएल ची किंमत आर डी थिटा, बरोबर. आर आर कॅन्सल, के लॅम्डा, आतमध्ये उरला फक्त डी थिटा. कधी कधी कॉस थिटा असेल तर त्याचं इंटिग्रेशन घेऊ. आणि के लॅम्डा काय असतो? तर टोटल चार्ज क्यू डिवायडेड बाय लेंथ. मग लेंथ किती असेल रे सेमी सर्क्युलर रिंगची? पाय आर ना. लेंथ किती असेल सेमी सर्क्युलर रिंगची? पाय आर. आणि इंटिग्रेशन ऑफ कॉस त्या किती? तर साइन थिटा. आणि तुम्हाला जे काय अँगल्स दिले, आता अँगल्स किती असणार सेमी सर्क्युलर म्हणल्यावर? 0 to पाय के क्यू पाय आर इंटू साइन थिटा साइन 180. साइन 180 किती होणार? साइन 0 किती असतो? 0. तर साइन 180 किती असणार? 1 असणार, ठीक आहे. आणि हा मायनस साइन 0 किती? साइन 0 किती येणार? 1. साइन 0 किती येणार? 0, ठीक आहे. मग याचा आन्सर के क्यू बाय पाय आर. ह्या असे शॉर्टकट मध्ये आपण आन्सर काढायचो. हे माहित झालं असेल ना. आता कसं करायचं, काय करायचं? लिनियर चार्ज डिस्ट्रीब्यूशन असू द्या, सरफेस चार्ज डिस्ट्रीब्यूशन असू द्या. डिस्ट्रीब्यूशन म्हणजेच काय? तर आपण त्याला डिस्ट्रीब्यूट करतोय एका पर्टिक्युलर एरियावरती, बरोबर. डिस्ट्रीब्यूट करते पर्टिक्युलर एरिया वाईज. जसं की लिनियर चार्ज डिस्ट्रीब्यूशनला शॉर्टकट मध्ये सांगतो पटकन. लिनियर चार्ज डेन्सिटी घेऊ, ठीक आहे. तुम्हाला डेन्सिटी समजतं ना सेंटर ऑफ मास नुसार. लिनियर चार्ज डेन्सिटी हे येतं तुम्हाला, ठीक आहे, लॅम्डा, बरोबर. एखादी वायर आहे, ठीक आहे. आता जर एखादा रॉड आहे, त्या रॉडचा काय घेतला आपण? छोटासा भाग घेतला. काय केला? एक छोटासा भाग घेतला. त्याला काय म्हणलं आपण? डीएल, बरोबर आहे. डीएल काय घेतलं? डीएल. तर मग ह्याचं काय असेल तर मग चार्ज असेल तर डी क्यू डिवायडेड बाय डीएल. कशाहून काढलं मी हे? अशाहून काढलं आपण चार्ज पर युनिट लेंथ. बरोबर आहे. आता हे कॅपिटल झाले सगळ्या गोष्टी आणि ह्या सगळ्या स्मॉल. हे झालं लिनियर चार्ज बद्दल. नेक्स्ट काय असतं आपलं? सरफेस चार्ज डेन्सिटी. यालाच काय म्हणतो आपण? सिग्मा, बरोबर आहे. समजा हा एखादा सरफेस आहे, स्क्वेअर आहे, बरोबर. ह्याच्यातून काय केलं? एक छोटासा भाग घेतला, ठीक आहे. काय घेतला? याचा छोटासा एरिया घेतला, डी ए, बरोबर आहे. मग ह्याचं सिग्मा काय? चार्ज पर युनिट एरिया, म्हणजे एरिया वाईज जे काय चार्जेस प्लेस केले त्यांचं डिस्ट्रीब्यूशन, ठीक आहे. मग हा छोटा चार्ज मी बाहेर काढला, ठीक आहे. छोटा बाहेर काढला म्हणजे इथे झाला डी क्यू. मग यांचा एरिया सुद्धा छोटासा डी ए. देअरफॉर डी क्यू ची किंमत काय इथे? सिग्मा रे, ठीक आहे. सिग्मा डी ए. व्हॉल्यूम साठी बोला. व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. व्हॉल्यूम साठी काय घेतो आपण? रो घेतो, ठीक आहे. मग काय असेल आपला व्हॉल्यूम? समजा हा क्यूब, बरोबर आहे. क्यूब घ्या, काही पण घ्या, किंवा आपला
हा घ्या, ठीक आहे, काही पण घ्या. त्याच्यासाठी काय येईल रे, रो चार्ज क्यू डिवायडेड बाय काय घेऊ मी खाली, व्हॉल्यूम व्ही, ठीक आहे बरोबर. देअर फॉर सिग्मा डी व्ही इज इक्वल टू डी क्यू, याच्यानुसार. क्लिअर आहे, हे आपण शिकलेलो पण आहे आणि छोटासा त्याचं रिव्हिजन. आता काय केलं असणार मी, हे कसं काय आलं आता, डी क्यू कुठून आलं, तर काय करणार आपण, याचा आणखीन एक छोटासा क्यूब घेणार असा इथे, ठीक आहे, काहीतरी याचा व्हॉल्यूम घेणार, ह्याचा हा तुकडा कन्सिडर केला म्हणजे तो पण काय झाला तर डी क्यू झाला आणि त्याचा व्हॉल्यूम काय झालं डीव्ही झाला. करेक्ट आहे. आज आपण जे बघणार आहे ते बघणार आहे बघा, आज आपण जे डिस्कस करू ते असणार इलेक्ट्रिक फील्ड. कशावरती आता, तर इलेक्ट्रिक फील्ड ऑन वायर, ठीक आहे, इलेक्ट्रिक फील्ड ऑन वायर. घ्या हेडिंग द्या, इलेक्ट्रिक फील्ड ऑन uniformly distributed finite length वायर. ठीक आहे, चालेल. आपण कशावरती बघतोय तर वायर वरती बघतोय. कुठे बघतोय आता, वायर वरती, स्ट्रेट वायर, ठीक आहे. लेंथ पार्बट कसा वायर आता हा स्ट्रेट. आतापर्यंत आपण काय केलं, सेमी सर्क्युलर वायर बघितलं, कॉर्ड वायर बघितला, ठीक आहे, असं बघितलं. बट आता ही जी वायर असणार आहे कशी असणार आहे, स्ट्रेट वायर. इलेक्ट्रिक फील्ड फाइंडिंग ई बार ऑन युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड फायनाइट लेंथ वायर. चला मग वायर काढा पटकन, वायर काढून घ्या, वायर काढा तुमची इच्छा सर. मी थोडस फास्ट देते कारण की टॉपिक पण इझी आहे आणि समजून पण जाईल. काही गोष्टी कॉम्प्लिकेटेड आहे, वेळ लागेल त्या गोष्टी सांगायला, म्हणून मी थोडस पटपट घेतोय. समजा ही ती वायर, ठीक आहे, ही रेड कलरची ती वायर आहे, न्यूट्रल वायर असते ना रेड कलरची, ती एक वायर आहे बरोबर. आता ह्या वायर मुळे होणारी इलेक्ट्रिक फील्ड कैलकुलेट करें. इस वायर के चक्कर में तैयार होने वाली इलेक्ट्रिक फील्ड निकालिए. कहां पे निकालनी है, तो पॉइंट पी पे. मान के चलो हमें इलेक्ट्रिक फील्ड निकालनी है एट पॉइंट पी. इस वायर के चक्कर में हमें इलेक्ट्रिक फील्ड निकालनी है एट पॉइंट पी, ठीक है. अब ये वायर कैसी है, कैसी मतलब स्ट्रेट है, ठीक है, अच्छी दिखती है क्या, अच्छी बुरी की बात नहीं कर रहा मैं, कैसी लगती है, स्ट्रेट लगती है बराबर. अभी हम एकदम से क्या करेंगे, इसको एकदम परपेंडिकुलर बाइसेक्टर निकालेंगे इसका, ठीक है. एकदम क्या करेंगे, अब इसका परपेंडिकुलर बायसेक्टर निकालेंगे. ज्यादा काही एक राहिलं होतं सांगायचं, ते मी नंतर सांगेल. आता मी काही एवढ्या थेरीवरती फोकस करेन, ठीक आहे. याच्या थेरीचा एक पार्ट होता तोच बघत होतो, टेन्शन नका घेऊ थेरीचा, ठीक आहे. कन्सेप्ट वाईज शिकवतो तुम्हाला, डोंट वरी, बी हॅपी. चलो निकालो. काय घेतला मी, परपेंडिकुलर बायसेक्टर माहिती ना कसा असतो, ओके. एक्झॅक्ट ही लाईन स्ट्रेट आहे, त्याला मी आडवी मारली म्हणजे तो परपेंडिकुलर बायसेक्टर झाला. काय झाला, परपेंडिकुलर बायसेक्टर. तर मग असं काहीतरी तुम्हाला चित्र दिसतंय. मग होणार काय, ह्या रॉड मुळे होणारी इलेक्ट्रिक फील्ड सांगायची आपल्याला ऍट पॉइंट पी, ऍट पॉइंट पी. तर मग काय करणार, आणि काय म्हणलं आपण, ह्या वायरवरती युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड केलेलं, ठीक आहे. आता इलेक्ट्रिक फील्ड कोणामुळे तयार होती, चार्जेसमुळे. हे सांगावं लागतं का, आता कोणामुळे तयार होती, चार्जेसमुळे. म्हणजे ह्या रॉड वरती युनिफॉर्मली काय डिस्ट्रीब्युट केलेले आहे, तर चार्जेस. काय डिस्ट्रीब्युट केलेले आहे, चार्ज. म्हणजे इथं काही चार्जेस, इथं काही चार्जेस, इथं काही चार्जेस, पण कसे सगळे सारख्या अमाऊंट मध्ये, कसे सगळे सारख्या अमाऊंट मध्ये. मग आपला तोच कॉन्सेप्ट, छोटासा डीक्यू घ्या, त्याच्यामुळे होणारी नेट इलेक्ट्रिक फील्ड बघा, त्याला इंटिग्रेट करा आणि आन्सर सांगा. तसं आपल्याला काहीतरी बघा, ठीक आहे. तर बघा, समजा हा तो एक छोटासा डीक्यू घेतला, हा तो एक छोटासा डीक्यू चार्ज घेतला, मी इथं नाव देतो याचं डी क्यू बरोबर. डीक्यू घेतला, त्याच्यामुळे होणारी नेट इलेक्ट्रिक फील्ड कशी दिसेल, त्याच्यामुळे होणारी नेट इलेक्ट्रिक फील्ड तुम्हाला कशी दिसेल, समजा की आता मी इथून काढून, ठीक आहे, तिथं मी चिटकवत नाही आता. त्याच्यामुळे होणारी नेट इलेक्ट्रिक फील्ड आता तुम्हाला अशी दिसेल बरोबर. ही नेट इलेक्ट्रिक फील्ड असेल, ह्या डीक्यू मुळे होणारी नेट इलेक्ट्रिक फील्ड कुठे असेल, कशी असेल, डीई. छोटीशी नेट इलेक्ट्रिक, छोटूसा नन्नूसा मुन्नूसा डीक्यू कसा छोटासा, तर इलेक्ट्रिक फील्ड सुद्धा छोटीशी. हे घ्या बार बरोबर. आता ही होती ती पहिल्याचा बायसेक्टर,
हा आता तो आधीचा बायसेक्टर बरोबर, म्हणजे इथे काय म्हणणार आहे तर थिटा बनला, इथं थिटा तर ऑब्विसली इथे पण थिटा, करेक्ट आहे असं म्हणतो. म्हणजे इथे काय कंपोनेंट आला, इथे कोणता कंपोनेंट आला तर डीई कॉस थिटा आला, आणि इथे कोणता कंपोनेंट आला, आणि हे का मी आधीच काढून ठेवले, काढावं तर लागणार आहे ना कधी कधी. डीई इथे काय आला तर साइन थिटा आला, कंपोनेंट कोणता आला साइन थिटा. ऍट पॉइंट पी काढण्यात आलो, ठीक आहे, ऍट पॉइंट पी काढणं सुरू आहे. क्वेश्चन तोच आहे, फाइंड इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू द स्ट्रेट वायर ऍट पॉइंट पी, असेच क्वेश्चन येतील एक्झाम मध्ये. तर मग याच्यामुळे होणारी आपल्याला काढायची, नो प्रॉब्लेम बरोबर. आता आणखीन एक जर कधी मी इकडे डीक्यू घेतला असा, बरं हे डिस्टन्स समजून घ्या आता आर आहे, हे डिस्टन्स जे आहे इथून इतकं ते म्हणून आपण स्मॉल आर, ठीक आहे. आणि हे जे डिस्टन्स आहे, हे जे डिस्टन्स आहे याला समजून घ्या कॅपिटल आर, याला समजून घ्या, ठीक आहे. मी मनानं नोटेशन देतो आता, स्मॉल आर आणि इथे कॅपिटल आर. मग हे इतकं लेंथ किती असू शकतं, लेंथ म्हणजे इतकं डिस्टन्स किती, ह्या ओरिजिन पासून जिथं डीक्यू घेतला त्या लेंथ किती. आता समजून घ्या हे वाय डायरेक्शनला चालले ना, आपण डीवाय म्हणू त्याला, ठीक आहे. वाय डायरेक्शनला चालले म्हणून काय म्हणू डीवाय. तुम्हाला लेंथ घ्यायचंय, लेंथ करतो मी किती व्हायचं तर डीएल घ्या, काही अडचण नाही, डीवाय घ्या, डीएल घ्या, काही अडचण नाही, ठीक आहे. कन्सिडरेशन करायचं म्हणते आपण, ठीक आहे. एल घ्या, काय म्हणून आपण याला लेंथ एल घेऊ, काय घेऊ लेंथ एल बरोबर. डीएल काऊन नाही, डीएल कोणी, डीएल तर इथे असणारी लेंथ आहे, ठीक आहे. या डीक्यू जिथे घेतला त्या ठिकाणी जो चार्ज प्लेस केलाय ती डीएल आहे बरोबर. बट इथून इतकी थोडी ना डीएल आहे, तिथं जरा जास्तच वाटणार ना, ती एल घेतली आपण. क्लिअर इथपर्यंत बरोबर. मग डी ऍट पॉइंट इलेक्ट्रिक फील्ड डी बरोबर, ही कोणामुळे झाली ड्यू टू डीक्यू ऍट पॉइंट पी इज. कशी काढू मग आपण याला, छोटे छोटे डीई एकत्र करत 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 त्यांच्यामुळे होणारी इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला माहिती आहे. डीई किती असते, डीई किती असते, कसं करणार, काय असणार, आधी तर मी फॉर्म्युला लिहून घेतो, ठीक आहे. के डी क्यू आपला तो फॉर्म्युला, ठीक आहे, के डी क्यू डिवायडेड बाय आर स्क्वेअर, के डी क्यू डिवायडेड बाय आर स्क्वेअर, हा फॉर्म्युला असं जाऊ द्या, डी जाऊ द्या, इंटिग्रेशन करू नंतर. असे छोटे छोटे, हा एकच चार्ज बघितला, असे मल्टिपल चार्जेस बघायचे, ऍड करायचे, इंटिग्रेट करायचे, ठीक आहे. ऍड म्हणजे इंटिग्रेट करायचं, म्हणजे आपल्याला एक टोटल इलेक्ट्रिक फील्ड भेटेल, मान्य, काय भेटेल, टोटल इलेक्ट्रिक फील्ड भेटेल. चला आता एक लक्षात घ्या, इथे एक छोटासा नवीन कन्सेप्ट तयार होतो. आता आणखीन इथे काहीतरी एखादी हे असते, इथे डीक्यू आहे, आता आपल्याला काहीतरी लिमिट टाकावं लागेल ना. जर कधी मी रॉड ची लिमिटच नाही ठेवली की रॉडचा एंड इथे आहे, ठीक आहे, एक एंड इथे आहे, एक एंड इथे आहे, असं सांगितलंच नाही तरी चालूच राहील आपलं. ऍक्च्युअल मध्ये किती, ऍक्च्युअल मध्ये त्या रॉडवरती किती चार्जेस आहे हे आपण सांगू शकत नाही जोपर्यंत आपल्याला त्याचे एंड माहित नसतात. असं समजून झाला आपण, हा जो चार्ज घेतला हा त्याचा एंड आहे, आणि इथं पण काय तर हा याचा एंड आहे बरोबर. ऍट पॉइंट पी इथे होता, आता इथे पण काहीतरी असेल बरोबर, इथे पण काय असेल, इथे एक छोटासा डीक्यू असेल बघा. इथे मी काय केलं, एक छोटासा डीक्यू घेतला, या एंडला एंड टू एंड घेतलं मी, ठीक आहे. आता काय घेतलं, एंड टू एंड घेतलं. मग ह्याच्यामुळे होणारी नेट इलेक्ट्रिक फील्ड इकडे डीई बरोबर आहे, ह्याचा एक कंपोनेंट बनेल इकडे डीई, कोणता बनेल बघा, इथे अँगल थिटा तर इथे अँगल थिटा बरोबर आहे. मी इथे काय होईल डीई, हा तर नेट झाला, इथे काय होईल डीई साइन थिटा, ह्याच्यावरतीच आणखीन एक येऊ लागला, ठीक आहे, याच्यावरतीच आणखीन एक आला रेड कलरचा, ठीक आहे, डीई कॉस थिटा. आता अँगल थोडस कन्फ्युजिंग होऊ लागलं बरोबर. त्याच्यामुळे आपण काय म्हणू, हा जो पहिला अँगल आहे त्याला थिटा 1 म्हणू, ठीक आहे, जो पहिला अँगल आहे त्याला म्हणू थिटा 1, आणि खाली जो अँगल दिलाय त्याला म्हणूयात थिटा 2. काही अडचण कोणाला, याला काय म्हणू आपण थिटा 2, काही अडचण नाही, मला तरी काही अडचण, तुम्हाला काही अडचण जरी येत असेल तर व्यवस्थित समजून घ्या. हे डिस्टन्स आर आहे, ठीक आहे, हे काय रे डिस्टन्स आर, इथून तर जिथं पॉइंट पी ठेवलाय तितकं हे काय डिस्टन्स आर फ्रॉम ओरिजिन टू द पॉइंट पी, वेअर वी हॅव टू फाइंड आउट नेट इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू द स्ट्रेट वायर, करेक्ट आहे. चला हे तर समजलं. आता बघा इथे काय होतं, आता ह्या कन्सेप्ट साठी नवीन टर्म वापरावं लागतात. कशा नवीन टर्म्स, नवीन टर्म्स अशा आता की इथून बायसेक्टर काय केला आपण डिवाइड केला,
इकडनं बायसेक्टर डिवाइड केला, बरोबर. म्हणजे ही वायर होती स्ट्रेट, वायर कशी आहे, एक्झॅक्ट उभी आहे. मग मी काय केला, असा बायसेक्टर मारला. ठीक आहे, काय केला, असा बायसेक्टर मारला. म्हणजे ही जी लाईन बनली आता, ज्याच्यावरती आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड शोधायची आहे, ज्याच्यावरती आपल्याला या ठिकाणी काय शोधायची, इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये वायर अशी, आता मी त्याला बायसेक्ट केलं म्हणजे परपेंडिक्युलर मारला. म्हणजे ही इलेक्ट्रिक फील्ड काय झाली, परपेंडिक्युलर. ही इलेक्ट्रिक फील्ड काय झाली, परपेंडिक्युलर. मी इथे लिहितो, ठीक आहे. हे डी कॉस्ट आहे, समजून घ्या. याच्यावरती रेड कलरचा पण डी कॉस्ट आहे. तर ही इलेक्ट्रिक फील्ड कशी झाली, आता प्रत्येक वेळेस काय डी कॉस्ट लिहित बसू का, नाही. म्हणून ही इलेक्ट्रिक फील्ड कशी झाली, परपेंडिक्युलर. हा सिंबल परपेंडिक्युलरचा. समजलं काय, एक्झॅक्ट उभी होती, आडवी लाईन आलेली आहे, म्हणून ती परपेंडिक्युलर केली. कोणाला परपेंडिक्युलर केलं रे, तर गिव्हन वायरला, बरोबर. बघा ही आडवी, ठीक आहे, होरिझॉन्टल कंपोनंट, आडवी नाही म्हणतात, होरिझॉन्टल बी नाही म्हणतात, आपण म्हणू तरी होरिझॉन्टल कंपोनंट परपेंडिक्युलर आहे, बरोबर. मग हा कंपोनंट कसा आहे, आता हा कॉस थिटा, हा ब्ल्यू कलरचा, हा कॉस थिटा, बरोबर. ह्याच्यामुळे होणारी ना ती, बरोबर. कोणा पण एकामुळे बघा, वरती जाणारी असेल तर ती पण बघा, काही अडचण नाही. वरती जाणारी सुद्धा इकडे चालते, ती सुद्धा परपेंडिक्युलर आहे, रेड वाली. मग ब्ल्यू वाली जी आहे डी कॉस थिटा, होरिझॉन्टल. ई परपेंडिक्युलर, तर मग हिला कसं म्हणू, बघा ही वायर अशी आणि ही इलेक्ट्रिक फील्ड अशी, कशी दिसतात ह्या दोन लाईनी तुम्हाला एकमेकांना पॅरलल, एकमेकांना या लाईनी कशी दिसतात, पॅरलल. म्हणजे आपण याला काय म्हणू, ई पॅरलल. ह्या पॅरललच्या लाईन असतं ना रेजिस्टर मध्ये, R1 इज पॅरलल टू R2 असं म्हणतो आपण बऱ्याच वेळेस, बरोबर. ही झाली ई पॅरलल. क्लिअर आहे. मग आता आपण नेट इलेक्ट्रिक फ्लो, ठीक आहे, याचं इंटिग्रेशन केलं, ह्याचं इंटिग्रेशन केलं, ठीक आहे. हे काय होऊन जाणार आहे, ई होऊन जाणार, के बाहेर येऊन जाणार, ठीक आहे. इंटिग्रेशनच्या आतमध्ये आर स्क्वेअर बाहेर येईल का, आर स्क्वेअर बाहेर येईल का, हा कॅपिटल आर घ्या, ठीक आहे. हा काय घ्या, कॅपिटल आर स्क्वेअर. का बरं, एक लक्षात घ्या, ठीक आहे, हे खूप केअरफुली ऑब्झर्व करा. छोटा आर घेतला असता तर हे डिस्टन्स मानलं असतं, बरोबर. पण खरंच आपण हे डिस्टन्स घेतोय का, नाही. जिथे चार्ज आहे आणि जिथे आपल्याला शोधायचंय ते वाला डिस्टन्स असतं, त्याला आपण कॅपिटल आर म्हटलंय, समजते. इथे डीक्यू आहे छोटा चार्ज, तिथून जिथे फील्ड काढायची आहे ते वाला डिस्टन्स खालचं डिस्टन्स असतं. खालचा आर काय असतो, डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट चार्जेस. एक पॉइंट चार्ज इथे आहे, एक पॉइंट चार्ज इथे आहे. इथं कोणी नाही म्हणजे कोण, तुमच्या घरून आलेला टेस्ट चार्ज असं समजा, चार्जच आहे, डिस्टन्स बिटवीन 2 चार्जेस. हे थोडी ना डिस्टन्स आहे, हे तो ओरिजिन पासूनच आहे, आर स्क्वेअर, बरोबर. मग आर स्क्वेअर बाहेर घेऊ का, घेऊन टाका, आर स्क्वेअर बाहेर घेऊन टाका. आतमध्ये काय उरलं, फक्त डीक्यू. आता कोणाचा बघतोय मी, तर कॉस थिटा, कोणता, तर परपेंडिक्युलर वाला बघतोय. म्हणजे कोणता कंपोनंट घेऊ मी, कॉस थिटा. कोणता कंपोनंट घेऊ मी इथे, तर कॉस थिटा, डीक्यू कॉस थिटा. जर असं नसेल समजा तर समजून घ्या, डीई कोणता, तर परपेंडिक्युलर, डीई परपेंडिक्युलर. मग डीई परपेंडिक्युलर में होणारी नेट इलेक्ट्रिक फील्ड ई परपेंडिक्युलर, ठीक है, ई परपेंडिक्युलर. अगर तुम लोगों ने बोला कि आर स्क्वायर बाहर आता है तो इतना मारूंगा, इतना मारूंगा, इतना मारूंगा कि पता नहीं कितना मारूंगा, ठीक है, जान दो, तुम भी क्या याद रखोगे, ठीक है. मग सर आतमध्येच ठेवायचं का, ऑब्वियसली अंदर ही रखना पड़ेगा ना आर स्क्वेअर. क्यों, अब देखो, एक डीक्यू इथे, बरोबर, आणि त्यावेळेस अंतर हे, समजा मी एखादा डीक्यू इथे घेतला, खाली घेतला, तर त्यावेळेस अंतर बदलन ना. त्यावेळेस अंतर काय होऊन जाईल, आता हे असं होऊन जाईल, आधी असं होतं, बरोबर. आता हे अंतर असं झालं, हे किती असेल, असं. प्रत्येक वेळेस अंतर काय लागलं, कमी जास्त कमी जास्त चालू. म्हणजे हा जो आर आहे हा काय व्हॅरिएबल आहे, हा आर जो आहे हा काय व्हॅरिएबल आहे. बघा डीक्यू ची किंमत पुट करा, ही झाल्या, हा झाला ई परपेंडिक्युलर, के बाहेरच, ठीक आहे. डीक्यू ची किंमत लॅम्डा डीएल, बरोबर, लॅम्डा डीएल, करेक्ट आहे, हे असतं. मग इथे घ्या कॉस थिटा, इथे घ्या कॉस थिटा आणि खाली घ्या आर स्क्वेअर. लिमिट्स, लिमिट्स किती, लिमिट्स आपण बघू नंतर, ठीक आहे. लिमिट्स बघू, लॅम्डा बाहेर येऊन जाईल, ठीक आहे. लॅम्डा काय होऊन जाईल, बाहेर येऊन जाईल. तो कॉन्स्टंट आहे ना, त्यांनी सांगितलं युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड चार्जेस वायर वरती. हा झाला ई परपेंडिक्युलर. मग आतमध्ये काय काय उरलं, डीएल व्हॅरी होणारी आहे, बरोबर ना, छोटीशी लेंथ आहे. एखादा म्हणला की हा मी छोटा चार्ज घेतला, एखादा म्हणून नाही मला एवढाच घ्यायचा, एखादा नाही मला एवढाच घ्यायचा. प्रत्येक वेळेस तर डीएल, इथं डीएल, इथं डीएल बदलू लागली ना, सारखे थोडी आहे डीएल, बरोबर. आणि थिटा पण प्रत्येक वेळेस बदलणार आहे. आधी चार्ज इथे होता त्यावेळेसचा थिटा वेगळा, आता चार्ज इथे घेतला त्यावेळेसचा थिटा वेगळा, हा थिटा 1, ठीक आहे, थिटा 1,
बरोबर. म्हणजे थिटा पण व्हॅरिएबल आहे, डीएल पण व्हॅरिएबल आहे आणि जी आर डिस्टन्स आहे ते पण कसं आहे, व्हॅरिएबल आहे. मान्य आहे? म्हणजे आपण बरोबर चाललोय. बरोबर. आता आपण काय झालं, करेक्ट चाललोय. क्लिअर इथपर्यंत आर स्क्वेअर. काही आज मग करायचं काय मग आता, डीएल पण कंपोनेंट घेऊन ये. जर कधी सेमी सर्क्युलर रिंग असती तर डीएल इज इक्वल टू लगेच आपण आर डी थिटा असं घेतलं असतं, कारण की तो आर्कच तयार होता. अब वो कहानी है क्या यहाँ पे, नहीं मेरे बच्चे बाटी, ध्यान से सुनना. अब यहाँ पे नहीं है तो कैसे निकालोगे, तो कैसे निकालोगे. अब ये छोटा सा डीएल लेंथ कितनी है कैसे पता चलेगा. इसको पता करने के लिए हमको कौन कौन से कंपोनेंट दिए इस पूरे डायग्राम में, कौन कौन से कंपोनेंट या फिर कौन कौन सी चीजें दी हुई है. एक आहे आर, एक आहे छोटा आर, एक आहे लेंथ यल, एक आहे लेंथ यल. बरोबर. बघा आता मी एक डायग्राम काढून देतो तुम्हाला. डायग्राम काढत नाही, जी काढलेली तीच काढून देतोय. ठीक आहे. बघा हा तो ट्रायंगल होता. बरोबर. ट्रायंगल जरा असा नाही, तो ट्रायंगल उभा होता, जरा नीट होता, तुम्ही त्याला वाकडा केला. ठीक आहे. हा घ्या आर, हा घ्या आर आणि हा घ्या हा घ्या काय यल. नॉन स्टॉप बडबड केलं तर असं होत असतं. तुम्ही काय चुपचाप ऐकता, खात पिता ऐकता, मस्तपैकी पॉपकॉर्न खात बघत बसता, ऐकत बसता, जस की पिक्चर झाले. बरोबर. बघा मग मला सांगा, आर व्हॅरी होणार आहे, मी क्रॉस म्हणतो, एल व्हॅरी होणार आहे, बट हा आर तर फिक्स आहे ना. मान्य. या पॉइंट पासून जिथे हा पॉइंट पी ला इलेक्ट्रिक फील्ड काढायची, हे डिस्टन्स तर फिक्स आहे प्रत्येक वेळेस, हे थोडी ना बदलते, बाकीचं सगळं बदलेल, बट हे डिस्टन्स बदलतंय का, नाही. करेक्ट. ते इंडिकेटर लागायला पाहिजे. ठीक आहे. आर फिक्स आहे. बरोबर. मग आरच्या रिस्पेक्ट मध्ये जर आपण खाली आर आणला, जर खाली आर आणला तर तो बाहेर येईल. बरोबर. खाली आर जर कधी आणला चुकून उकून कसा का बळजबरी का हाणून कुठून मारून त्याला बाहेर आणलाच, आर बाहेर येऊन नाही, मग वरती डीएल चा डी थिटा बनू शकतो. बरोबर. बाकीचं मग होऊन जाईल इंटिग्रेशन, कॉस थिटा साइन थिटा असलं काहीतरी होऊन जाईल. बरोबर. मग बघा कसं करणार. आपल्याला काय काढणे, एकदा यल ची किंमत काढणे आणि एकदा आर ची किंमत काढणे. बरोबर. आपल्याला काय आणायचं आहे, आर आणायचं आहे. बरोबर. कोणा कशा कशाला रिप्लेस करावं लागणार आहे, एकदा यल ला आणि एकदा आर ला. बरोबर. मग मी इथे लिहितो फाइंडिंग शॉर्टकट वे. ठीक आहे. यल, फाइंडिंग यल, आधी यल काढू नंतर आर काढू. ठीक आहे. मग बघा यल कुठे दिसतं तुम्हाला, इथे यल इथे दिसला. कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये काढायचा आहे, आरच्या. यल आणि आर आला पाहिजे. बरोबर. कारण की आर माहिती आहे तर यल निघून जाईल. थिटा बी माहिती आहे ना, थिटा किती असेल तर असेल काहीतरी गिवन थिटा. ठीक आहे. थिटा माहिती आहे, आर माहिती आहे, म्हणजे अँगल वरतून साइड्स काढायच्या आहे, अँगल वरतून साइड्स काढायच्या आहे, ज्याच्यामध्ये ही साइड येणं कंपल्सरी. ठीक आहे. बरोबर. बघा एल काय आहे तर थिटा इकडे बघतो म्हणजे अपोजिट, अपोजिट अपॉन ऍडजसंट, ऍडजसंट अपॉन अपोजिट नाही, अपोजिट अपॉन ऍडजसंट. बरोबर आहे. मग अपोजिट अपॉन ऍडजसंट हे कुठे दिसतं तर टॅन थिटा मध्ये. कुठे दिसतं, टॅन थिटा मध्ये. देअरफॉर टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट किती आहे, यल, आणि ऍडजसंट काय, अरे दोन अँगल्सच्या मधातली साइड ऍडजसंट. ठीक आहे. देअरफॉर यल इज इक्वल टू, यल इज इक्वल टू, ठीक आहे, आर टॅन थिटा, आर टॅन थिटा. करेक्ट आहे. यल भेटून गेलं, नाही भेटलं आणखीन, इथं काय डीएल. काय बच्चा बाटी, सोना मत. ठीक है. क्या है यहाँ पे, बोलो बोलो बोलो. एल यहाँ पे है डीएल. क्या ढूंढना है हमको, एल नहीं ढूंढना, एल तो कांस्टेंट है. डीएल छोटा सा डीएल निकालना है, एल कांस्टेंट नहीं, वो भी बदल रही है, हमको डीएल निकालना है. मतलब हमें क्या करना पड़ेगा, डिफरेंशिएट. यहाँ पे हमको करना पड़ेगा डिफरेंशिएट ऑन बोथ साइड. बरोबर. मग इथं काय होऊन जाईल, डीएल. बरोबर आहे. आर काय रे कॉन्स्टंट असणार. ठीक आहे. आर काय हा फिक्स आहे. बरोबर. झिरो नाही होणार, बाहेर घेऊ त्याला. ठीक आहे. आर डी टॅन थिटा. बरोबर. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन थिटा. ओके. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन थिटा काय येऊन जाईल, डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन थिटा येऊन जाईल सेक स्क्वेअर थिटा डी थिटा. सेक स्क्वेअर थिटा डी थिटा. हा डी थिटा कुठून आला, आता जर का जास्त मी सांगत बसलो तर तुम्ही बोर होऊन जाता. ठीक आहे. टॅन थिटा, बरोबर, त्याला मल्टिप्लाय केला आपण डी थिटाने. बरोबर.
डिफरन्शिएट केलं ना, इथे मी डेरिव्हेटिव्ह घेतला, इथे काय घेतला, डेरिव्हेटिव्ह घेतला, करेक्ट आहे. मग मी इथे काय करणार, विथ रिस्पेक्ट टू काय, डी थिटा अपॉन डी थिटा, डी थिटा अपॉन डी थिटा, बरोबर. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन थिटा काय येऊन जाईल बघा, हे असं घ्या, टॅन थिटा इंटू डी थिटा अपॉन डी थिटा, टॅन थिटा अपॉन डी थिटा काय येऊन जाईल, सेक स्क्वेअर थिटा, आणि उरला काय फक्त डी थिटा, बरोबर. टॅन थिटा विथ रिस्पेक्ट टू थिटा तेव्हाच येईल ना. मग इकडे कसं काय आलं सर, इकडे डेरिव्हेटिव्ह घेतला आपण एल विथ रिस्पेक्ट टू एल, लेंथचा आहे ना, म्हणून दोन्हीकडे वेगवेगळं डेरिव्हेटिव्ह, तसं काही नाही आहे, ठीक आहे. इथे डायरेक्टली आपण लिहू शकतो जसं डेल्टा म्हणतो ना आपण त्या प्रकारे, फक्त मी ते ऍक्च्युअल सोल्युशन सांगितलं थिटा असल्यावरती का बरं मी ते थिटा आणला, ठीक आहे. डी थिटा अपॉन डी थिटा घेऊन, चला मग हे तर झालं. डीएल ची किंमत भेटली आपल्याला, कोणती किंमत भेटली, डीएल ची आर ची काढा, ठीक आहे. सेम कन्सेप्ट वापरून काय करा, आर करा फाइंडिंग, सेम कन्सेप्ट वापरा आणि फाइंडिंग आर, बरोबर. आर कुठे दिसतो, इथे, म्हणजे इथे आर आला पाहिजे आणि हा आला पाहिजे, आर आला पाहिजे आणि हा आला पाहिजे, असा अँगल सांगा. म्हणजे हायपोटेनियस पण आला पाहिजे आणि ऍडजसंट पण आला पाहिजे. म्हणजेच काय, ऍडजसंट अपॉन हायपोटेनियस इज इक्वल टू काय रे, तर कोण असतो आपला हा अँगल, कॉस असतो, ठीक आहे. ऍडजसंट अपॉन हायपोटेनियस काय असतो, तर कॉस असतो. म्हणजे मग ऍडजसंट काय होता, आर होता, ऍडजसंट काय होता, आर होता, हायपोटेनियस काय होता, कॅपिटल आर होता, आणि इथे काय होऊन जाईल, कॉस थिटा, इथे काय होऊन जाईल, कॉस थिटा. काय पाहिजे होतं आपल्याला, आर ची किंमत, काय पाहिजे होतं, आर ची किंमत. देअरफॉर आर इज इक्वल टू, आर इकडे कॉस खाली, आर अपॉन कॉस थिटा, आर अपॉन कॉस, दोन्ही किंमत भेटल्या, डीएल ची पण भेटली आणि आर ची पण भेटली, बरोबर. डीएल ची पण भेटली, आर ची पण भेटली, ठीक आहे. इक्वेशन 1 मध्ये पुट करा. सर हे आम्हाला रट्टा मारणे इक्वेशन, बोर्डाची एक्झाम देत असेल तर मारा, मनाने देत असाल तर ठीक आहे ना. सर जखमा पे नमक, नमक नाही तिखट, काय म्हणतात तर काहीतरी म्हणतात आमच्या शेजारचे, काहीतरी त्याची मिरकुट, मिरकुट है ना, जखमा पे मिरकुट डाल दिया सर आपने, मिरकुट, बरोबर ना म्हणतात ना तिखटाला मिरकुट, तिखट. चलो आर दोन्ही व्हॅल्यू भेटला, इक्वेशन मध्ये पुट करा, पुट व्हॅल्यूज इन वन, पुट इन वन, काय इन वन मला माहित काय, ठीक आहे, देवदाने व्हॅल्यूज या, ठीक आहे. मग काय येतं, ई परपेंडिक्युलर इज इक्वल टू के लैम्डा, चलो भाई आगे बढ़ो, सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, जब तुम आगे बढ़ जाओगे, बहुत दूर जाओगे, तब आपको हम दिखाई भी नहीं देंगे, आप चले जाओ, हमने आपको भेज दिया, याद करो फिर वहां पे जाने के बाद. डीएल, चलो डीएल की कीमत क्या निकाली, आर सेक स्क्वायर थीटा डी थीटा, सही है. और इसकी क्या कीमत निकाली, ये हो गई आर कॉस थीटा. तो आर कॉस थीटा है तो 1 कॉस क्या होता है, 1 कॉस क्या होता है, सेक थीटा, क्या होता है 1 कॉस थीटा. अरे इसको ऐसा लिख सकते हैं, आर इंटू 1 कॉस, तो ये क्या हो जाएगा, आर इंटू सेक थीटा. चलो लिख दो फिर आर की जगह, बट आर का क्या है, वो स्क्वायर है, आर का क्या है, स्क्वायर, तो इसका भी स्क्वायर आएगा, आर सेक थीटा का स्क्वायर. ई परपेंडिकुलर इज इक्वल टू के लैम्डा, क्या लिखो, सेक स्क्वायर थीटा डी थीटा, यहाँ पे हो जाएगा आर स्क्वायर इंटू सेक स्क्वायर थीटा. सर ये क्या ही अजब गजब चल रहा है आज तो, बिल्कुल भी मजा नहीं आ रहा. अरे यहाँ पे चलो तुम्हारा काम थोड़ा सिंपल कर, चलो इसको और इसको मार दो, आप थोड़ा आसान लगेगा. ये आर और ये आर ये भी मर जाएंगे एक दूसरे के साथ झगड़ के, जैसे आप लोग बहुत झगड़े करने वाले, पता नहीं क्या मजे मिलते हैं. आईपीएल जो शुरू हो रहा है ना, पता नहीं चलता रहता है, कोई बोलता है मुंबई मेरी, कोई बोलता है चेन्नई मेरी, कोई बोलता है बैंगलोर मेरी, कोलकाता हैदराबाद, क्या क्या नहीं करते, क्या ही हमको लेना देना है, पढ़ाई करो. आईपीएल तो देखना भी मत, सुन लो मेरी बात, अगर कोई देखता भी हो तो देखना भी मत. क्यों सर नफरत करते हो, नफरत की बात नहीं, तुम्हारा करियर दांव पे लगा हुआ है, कुछ भी छोड़ दो, सब कुछ चीजें छोड़ दो, फोकस करो स्टडी पे इस साल पूरा, ज्यादा टाइम नहीं बचा. अगर रिपीट करने वाले हो तो देख लो, मुझे कोई दिक्कत नहीं, मन से तो ट्राई करो,
दिल को तो अच्छा लगना चाहिए, मैंने अटेम्प्ट किया था बट क्या करें, अब मेरी मेहनत थोड़ी कम पड़ गई। चलो सर सब कुछ तो काट दिया, फिर बचा क्या, बचा क्या फिर cos थीटा, बचा क्या फिर यहाँ पे cos थीटा, यहाँ पे मैंने लिखी नहीं वो वैल्यू, ठीक है। डी थीटा के आगे है cos थीटा, यहाँ पे भी डी थीटा के आगे है cos थीटा। अरे दिखता है कि नहीं, यहाँ पे डीएल की कीमत डाली मैंने r sec स्क्वायर थीटा डी थीटा, cos थीटा बचा था, ठीक है। वो cos थीटा क्या बचा अब यहाँ पे, cos थीटा डी थीटा, आर और आर झगड़े होके एक ही आर बचा, और आर क्यों बाहर आया, अब क्यों बाहर निकाला सर, पहले तो नहीं निकाला, पहले बड़ा वाला आया था, जो कि जैसे जैसे तुम चार्जेस ऊपर नीचे करोगे वैसे वैसे ये चार्ज आर कम ज्यादा होते रहेगा, बट यहाँ पे ये वाला आ रहा है, छोटा वाला आ रहा है जो कि कांस्टेंट है, ठीक है। और लिमिट्स कैसे डालोगे, ठीक है, cos थीटा डी थीटा तो आ गया, अब क्या करोगे, लिमिट्स बघा कशी येणार आहे, ह्या एंडला, ठीक आहे, समजून घ्या हा एंड इथे आता, ठीक आहे, मी एंड म्हटलं होतं तुम्हाला, ह्या एंड इथं ओरिजिन, इथून तर इथपर्यंत अँगल किती θ1, आणि इकडे खाली आला तर θ2, वरची साईड जर कधी पॉझिटिव्ह मानली आहे तर हा झाला पॉझिटिव्ह θ1, आणि खालची साईड ऑब्विसली वरची पॉझिटिव्ह म्हणजे खालची काय येईल मग निगेटिव्ह, म्हणजे हा -θ2, ठीक आहे। कोणी कोणी याला फाय पण घेऊन शिकवतं, ठीक आहे, काही अडचणी फाय पण म्हणतात त्याला, φ1 φ2 काही अडचण नाही, मी थीटा घेतो, चला किंमत तर गिवन असणार आहे डायरेक्टली θ1 θ2 च्या, बरोबर, क्या मग लिमिट्स किती देणार, मिनिमम टू मॅक्सिमम θ2 2 प्लस θ1 मायनस θ2 2 प्लस θ1, काय मग इंटिग्रेशन ऑफ कॉस ई परपेंडिक्युलर के लॅम्डा अपॉन आर, इंटिग्रेशन ऑफ कॉस काय येईल रे, साइन थीटा, लिमिट्स पुट करा, एकदा θ1 आणि एकदा -θ2, ठीक आहे, करा मग के लॅम्डा अपॉन आर साइन थीटाच्या ऐवजी साइन θ1 मायनस साइन -θ2, हा मायनस साइन θ2, ठीक आहे। आणि एक लक्षात घ्या, इथे लिहितो वाटलं मी आयडेंटिटी, साइन मायनस थीटा असतो मायनस साइन थीटा, आणि कॉस मायनस थीटा असतो मायनस साइन थीटा नाही होत, ठीक आहे, प्लस कॉस थीटा, साइन मायनस थीटा मायनस साइन थीटा, कॉस मायनस थीटा प्लस कॉस थीटा, ठीक आहे। मग इथं काय येईल आन्सर, हा मायनस मायनस बाहेर येऊन जाईल, के लॅम्डा अपॉन आर साइन थीटा 1 प्लस साइन θ2, हा तुमचा पहिला रिझल्ट, ठीक आहे, जो की खूप इम्पॉर्टंट आहे, आता इथं प्लस झाले, ठीक आहे, एक लक्षात घ्या, आता हा तुमचा पहिला रिझल्ट आहे जो की खूप इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे, हा लक्षात ठेवायचा आहे, हे जरी नाही लक्षात ठेवलं आधीच तर चालेल, एक वाह सर बहुत अच्छा लगा हम क्या, ठीक है, टेंशन ना लो, हम है तो क्या डर है, ठीक है, हा रिझल्ट लक्षात ठेवता येईल, काही अडचण आता इथपर्यंत ऍड का झालं, एक लक्षात घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे, इथं ऍड का झालं हे सगळे इरेज करतो, अच्छा लगना चाहिए ना थोड़ा, चलो सिर्फ एक चीज रखूंगा यहाँ पे मैं, ई परपेंडिकुलर, देखो मला सांगा डीक्यू में होणारी नेट इलेक्ट्रिक फील्ड इथे काढली, बट कंपोनेंट कोणता आला इकडे, डी कॉस थीटा, बरोबर आहे। आता इथाचा घ्या, आणखीन एखादा जर कधी इथून आणखीन घेतला असता परत डी कॉस थीटा आला असता, बरोबर, त्याचं पण तिकडे आलं असतं, सर इथे तर कॉस थीटा इकडे साइन थीटा, अरे आपण इलेक्ट्रिक फील्ड काढतोय का असं मारामारीने चाललीये, इथाचा चार्ज भांडण झालं, डी कॉस थीटा तयार झालं नाही ना, चार्जेस मुळे होणारी इलेक्ट्रिक फील्ड चालली ना, हा डीक्यू होता, हा डी होता, बरोबर ना, काहीतरी फरक वाटतो की नाही, तो फरक कधी आला, इंटिग्रेशन घेतल्यावर, मग इथं कॉस आहे त्याचं इंटिग्रेशन काय, समजा तुम्ही शॉर्टकट मध्ये कॉस आहे तर इंटिग्रेशन साइन थीटा, कॉस आहे ते इंटिग्रेशन काय येईल रे इथं साइन थीटा। आता हे कशाचं आन्सर आलं, ई परपेंडिक्युलर, हे कशाचं आन्सर आलं, ई परपेंडिक्युलर, परपेंडिक्युलर मध्ये काय होतात रे, कंपोनंट्स इलेक्ट्रिक फील्डचे ऍड होतात, लक्षात घ्या, ठीक आहे, कंपोनंट काय होतात ऍड होतात। मी पॉज करतो आणि परत चालू करतो, मला भरोसा नाही या रेकॉर्डिंगवर, असं माझं आतापर्यंत दोनदा रेकॉर्ड करप्ट झालं होतं, त्याच्यामुळे मला करावं लागलं, विचारून घ्या 11वीच्या मुलांना, त्याच्यामुळे लेक्चर तुमचं नाही टाकलं, हा झाला तुमचा रिझल्ट, 2 दिवस लेक्चर घेतला, दोन्ही वेळेस रेकॉर्ड घेतलं, शिकवलं, सगळं झालं, करप्ट फाईल करप्ट, थोडा फरक वाटत असेल ना तर क्वालिटी, ऑडिओ क्वालिटी मध्ये, जे काही नवीन ट्राय केला मी त्याच्यामुळे झालंय सगळं, बॅड लक माझं, मीच फसलो त्याच्यामध्ये, चला बघा क्लिअर, मग ई परपेंडिक्युलर भेटलं,
म्हणणं काय आता हे काढलं कशासाठी, ई परपेंडिक्युलर काढण्याचा मागचा उद्देश असा होता की ही स्ट्रेट वायर होती त्याला आपण परपेंडिक्युलर काढलं. परपेंडिक्युलर वरती इलेक्ट्रिक फील्ड ही प्रत्येक कंपोनंटची ऍड होणार आहे. कंपोनंट म्हणजे चार्जेसचे जे काय कंपोनंट असतील ते ऍड होतील. इथे डी कॉस थिटा त्याच्यामुळे होणार आहे एक, इथे डी कॉस थिटा. सगळ्यांचं बघा वरचे घ्या डी क्यू डी क्यू डी क्यू डी क्यू डी क्यू, खाली घ्या कोणते पण घ्या डी कॉस थिटा वाले कंपोनंट सगळे इंटिग्रेट करून ऍडच होणार आहे. म्हणजे परपेंडिक्युलर इलेक्ट्रिक फील्ड मध्ये तुमचे जे कंपोनंट्स येणार आहेत थिटा वाले ते सगळे काय होणार आहे ऍडच होणार आहे. आता ई पॅरलल साठी बघा हा तर काढला आपण, ठीक आहे. कोणता काढला, ई परपेंडिकुलर वाला तर शोधला. आता कोणता शोधायचा आपल्याला, ई पैरेलल. ई पैरेलल सर अब ये पूरी कहानी फिर से दोहरानी पड़ेगी, नहीं किसने कहा पूरी कहानी दोहराओ. यहाँ पे देखो क्या दिख रहा है, इथे आपण आपलं फायनल आन्सर आलो होतो बरोबर, इथे फायनल आन्सर आलो होतो. अरे करणार काय, फॉर्म्युला काय येणार, के डी क्यू डिवायडेड बाय आर स्क्वेअर. कॉस थिटाच्या ऐवजी इथे काय येईल, कॉस थिटाच्या ऐवजी इथे काय येईल साइन थिटा बरोबर. हा साइन थिटा, साइन थिटा साइन थिटा, इथे साइन थिटा साइन थिटा, परत मग त्याच गोष्टी शोधत बसणार तुम्ही, ठीक आहे. म्हणजे असं पुट करत 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 तुम्हाला समजणार आर सेक स्क्वेअर डी थिटा, ही गोष्ट तर कॉमन आहे, फक्त इथे कॉस थिटा कॉस थिटा कॉस थिटा आधीचे होते मान्य, कॉस थिटा कॉस थिटा कॉस थिटा आधीच होतं, ही गोष्ट तर सारखीच येणार इकडे पण, फक्त फरक कुठे येणार आता, कॉस थिटाच्या ऐवजी आता इथं काय येईल रे फक्त साइन थिटा. कॉस थिटाच्या ऐवजी फक्त आता इथं काय येईल साइन. बघा इथं कॉस होता फक्त साइन, बाकीच्या गोष्टी तर सेमच आहे ना, बाकीच्या गोष्टी काय सेम आहे. मी हा रिझल्ट लिहून घेतो, ह्या डायग्रामचं काम मला पुढे पडेल का नाही पडेल हे लिहून घे, हे चला हे मिटून घेतो, पडू का नाही पडू जाऊ द्या तिकडे. हे काय रिझल्ट आला आपला हा लक्षात ठेवायचा, ठीक आहे. हा रिझल्ट लक्षात ठेवायचा आहे ई परपेंडिक्युलरचा. ई परपेंडिक्युलरचा रिझल्ट काय असतो, के लॅम्डा डिवायडेड बाय आर, ठीक आहे. साइन परपेंडिक्युलर म्हटलं की समजायचं ऍड करायचंय, बट कसा साइन, हा कॉस त्याचे इंटिग्रेशन टाकलं तर काय साइन, असं असं लक्षात ठेवा. समजत नसं कन्फ्युजन होतं, बरेच जण येतात अरे यार परपेंडिक्युलर आहे, ही झाली उभी लाईन त्याला आडवा मारला म्हणजे हा परपेंडिक्युलर आहे, हा परपेंडिक्युलर आहे तर साइन कॉस आहे, साइन कसं काय नाही, ठीक आहे. त्याचं इंटिग्रेशन करून आली ना इलेक्ट्रिक फील्ड चार्जेसची बरोबर. टोटल ही छोटीशी नाहीये, टोटल आहे, नेट आहे टोटल इलेक्ट्रिक फील्ड परपेंडिक्युलर वरती. आता काय करणार मग आपण, फक्त साइन थिटा साइन थिटा. जर तुम्ही तर काम वाचलं बट आमचं काम वाढवलं ना, मला काय करणे तुमच्याशी, माझं जेवढं वेळ वाचेल मी तेवढं फायदा घेईल त्याचा. चला साइन थिटा, साइन थिटाचं इंटिग्रेशन मायनस कॉस थिटा, साइन थिटाचं इंटिग्रेशन मायनस कॉस थिटा. मग एकदा मायनस कॉस काय पुट करणार आता इथं थिटा 1 मायनस कॉस थिटा 1 मी व्यवस्थित लिहून घेतो. आता हे काय झालं पॅरलल, हे सगळे काय झालं लक्षात घ्या, इथं पॅरलल साठी सॉल्व्ह करतोय मी. ई पॅरलल के लॅम्डा अपॉन आर मायनस कॉस, एकदा अप्पर लिमिट पुट केली मायनस लोअर लिमिट, लोअर लिमिट काय आता परत हा झाला मायनस कॉस थिटा 1, करेक्ट आहे. मायनस कॉस थिटा 1 इथे परत मायनस कॉस आहे, परत मायनस कॉस थिटा, थिटाच्या ऐवजी काय पुट करू मी आता मायनस थिटा 2, काय पुट केलं मायनस थिटा 2. आणि तुम्हाला माहिती आहे कॉस मायनस थिटा काय असतो, कॉस ऑफ मायनस थिटा असतो प्लस कॉस थिटा, म्हणजे ह्याचा आन्सर काय येणार आहे, एवढ्याचा आन्सर काय येणार आहे प्लस येणार आहे, ठीक आहे. याचा आन्सर काय येणार आहे तर प्लस येणार आहे. के लॅम्डा अपॉन आर, के लॅम्डा अपॉन आर इंटिग्रेशन ऑफ साइन मायनस कॉस थिटा. एक काम करा, तुमचं पण सोपं जाईल माझं पण सोपं जाईल, हा मायनस बाहेर काढून घ्या, ठीक आहे. काय करा, हा जो मायनस आहे हा बाहेर काढून घ्या, हा मायनस मी बाहेर घेऊन टाकतो. चालतं सर असं काऊन नाही चालत, सगळं चालतं. हा मायनस घेतला, ठीक आहे. मग आतमध्ये काय उरला फक्त प्लस उरला, ठीक आहे. आतमध्ये काय उरला फक्त प्लस उरला. बघा मग आता आता तर जमेल, हा कॉस थिटा 1 आणि इथे आता कॉस मायनस थिटा 2, कॉस मायनस थिटा 2 बरोबर. हा मायनस मी बाहेर आणलाय, हा वाला जो मायनस होता ना इथे साइन थिटाचं इंटिग्रेशन, चला नेक्स्ट लाईन वरती घेतो. चला साइन थिटाचं इंटिग्रेशन मायनस कॉस थिटा, आणि हा मायनस मी इथं बाहेर काढला, इथे पण बाहेर काढला. मग कॉस थिटा एकदा लिमिट काय पुट केली मी थिटा 1 आणि एकदा थिटा 2, मी इथं काय येईल रे कॉस थिटा 1 आणि हा मायनस
कॉस मायनस थिटा कॉस थिटा फक्त, म्हणजे काय उरलं इथं फक्त कॉस थिटा 2. हे झालं तुमचं दुसरं इक्वेशन किंवा दुसरा रिझल्ट, जो कोणासाठी आला, ई पॅरलल साठी आला. काय आला, के लॅम्बडा बाय आर अपॉन कॉस थिटा 1 मायनस कॉस थिटा 2. लिहून घेऊ इथे तो रिझल्ट. ई पॅरलल इज इक्वल टू के लॅम्बडा अपॉन आर कॉस थिटा 1 मायनस कॉस थिटा 2. बरोबर आहे, साधी गोष्ट होती. जे काही व्हर्टिकल कंपोनेंट्स आहे, ठीक आहे, कोणते व्हर्टिकल, व्हर्टिकल काय म्हणते मी, बघा ही ती वायर रेडवाली, ठीक आहे, ही ती वायर होती रेडवाली, आणि हा झाला आपला तो कंपोनेंट, ठीक आहे. याच्यावरती काय होते, डी साइन थिटा. जर कधी चार्जेस असे असतील, ठीक आहे, चार्जेस असं काहीतरी तयार करत असतील तर ठीक आहे, इकडे नेट फील्ड, इकडे थिटा, हा झाला डी साइन थिटा, वरती पण परत डीई साइन थिटा, ठीक आहे, डी साइन थिटा. ज्यास आपण एकत्र करू त्यास यांचं काय होणार आहे, इंटिग्रेशन. काय होणार आहे, इंटिग्रेशन, म्हणजे डी साइन थिटा काय होऊन जाणार आहे, कॉस थिटा. खालचा अँगल जर कधी 2 आहे तर हा झाला 2, आणि हा अँगल जर कधी 1 आहे तर हा काय झाला मग कॉस थिटा 1, कॉस थिटा 1. बरोबर. हे दोघे एकमेकांना कसे अपोजिट आहे, दोघं एकमेकांना कसे अपोजिट आहे, म्हणजे ऑब्विसली दोघं एकमेकांना काय करणार आहे, जसं की आपल्याला माहिती आहे इक्वल आहेत बट अपोजिट मध्ये डायरेक्शनला, तर ऑब्विसली कॅन्सल आउट करणार. म्हणून जर कधी पॅरलल रिझल्ट येत असेल तर ऑब्विसली ते काय करणार आहे, एकमेकांना कॅन्सल आउट. म्हणून हे दोन रिझल्ट तयार झाले, ठीक आहे. किती छान वाटतंय ना, फिजिक्स चाललंय का मॅथ चाललंय काही समजायला तयार नाही, नुसतं इंटिग्रेशन भरून ठेवलंय. करेक्ट आहे, इम्पॉर्टंट आहे. काय अवघड होतं का, नाही, काही अवघड नाही. तुम्हाला हे दोनच रिझल्ट लक्षात ठेवायचे, हे तर मला डोक्याला ताण होतं शिकवणं, काही नाही, कन्सेप्ट छान होते याच्यामध्ये. बघ किती छान कन्सेप्ट होते, मॅथमॅटिक्सची कन्सेप्ट होते, त्याच्यानंतर आपले डायग्राम वरचे क्वेश्चन्स होते, काही एकमेकांना अपोजिट आहेत, बरोबर. इंटिग्रेशन, परपेंडिक्युलर पॅरलल एक नवीन कन्सेप्ट आला. परपेंडिक्युलर काय असतात, ई परपेंडिक्युलर काय, ई पॅरलल काय, पुस्तकात बघायला भेटेल तुम्हाला, बरोबर. ई परपेंडिक्युलर, ई पॅरलल, असे काही एक आपल्याकडे नवीन रिझल्ट आले, ई परपेंडिक्युलर, ई पॅरलल. मग मला सांगा, आता ही जी डायग्राम आहे हिला मी इरेज करतो. हे सांगणार होते कसं, नाही, एक्झॅक्टली थिटा 1 आणि थिटा 2 दोघं पण इक्वल असतील तर रिझल्ट काय येईल. ही आपली ती रेड वायर, ठीक आहे, ही ती आपली रेड वायर छानपैकी, ठीक आहे, ही ती रेड वायर, आणि मी म्हणतो आता थिटा 1 आणि थिटा 2 कसे सारखे. आधी काय झालं असतं बघा, साधी गोष्ट आहे बघा. आधीच्या एक गोष्ट सांगतो, खूप इम्पॉर्टंट आहे, लहान मुलासारखी गोष्ट होती, ठीक आहे. एक तर राजा एक ती राणी. सर तिथं आम्हाला बी माहिती आहे, काय बोर करता, ती नाही मी, ठीक आहे. जर कधी वायर वरच्या साईडला मोठी असेल, वरच्या साईडला मोठी असेल तर नेट इलेक्ट्रिक फील्ड खाली येईल. कसं काय, बघा समजून घ्या. ही वायर आहे, ज्यावेळेस आपण बायसेक्टर मारला, ठीक आहे, ज्यावेळेस आपण परपेंडिक्युलर मारला बायसेक्टर, याच्यावरती काढला, सर मारला काय बोलता हो, काढला म्हणा ना, बरं चला काढला, ठीक आहे. चलो यहाँ पे निकाला, ड्रॉ किया, ये परपेंडिक्युलर, ही 9 मीटर आहे या ओरिजिन पासून खाली, आणि वरती आहे 10 मीटर. वरती किती आहे, 10 मीटर. ऍट पॉइंट पी जर कधी विचारलं तर बघा काय होणार आहे. आता हा समजा थिटा 1 आणि हा समजा घ्या थिटा 2, बरोबर आहे, हा समजा घ्या थिटा 2. तर मला सांगा, जिथे जिथे लाल लाल दिसतंय, जिथे जिथे लाल लाल दिसतंय, समजून घ्या इथपर्यंत लाल लाल आहे, म्हणजे इथपर्यंत काय, हे 9 मीटर आणि हे 9 मीटर नाही सर, ते वर जरा मोठं दिसतंय. लय शहाणी झाले तुम्ही ना, क्या है सर इतनी छोटी छोटी, तुम भी क्या छोटी छोटी चीजें को देखते हो यार. 9 मीटर 9 मीटर काय होणार आहे, ह्या 9 मीटर होणारी नेट इलेक्ट्रिक फील्ड इकडे असेल डी काहीतरी, ठीक आहे. आता मी व्हर्टिकल लागू, ठीक आहे, ह्याच्यामुळे होणारी याच्यामुळे होणारी, बरोबर, म्हणजे एवढ्या भागात बरोबर आहे, आणि एवढ्या भागात जेवढे पण नेट इलेक्ट्रिक फील्ड बनतील ते एकमेकांना काय करणार आहे, कॅन्सल्ड, मारून टाकतील, ठीक आहे, एकमेकांना काय करणार आहे, कॅन्सल. म्हणजे ह्या 9 मीटर पर्यंत जेवढे बी चार्जेस आहे, एक ह्या वरच्या चार्जेस मुळे होणारी नेट इलेक्ट्रिक फील्ड खाली, ने खालच्यामुळे म्हणजे थिटा 2 मुळे होणारी इलेक्ट्रिक फील्ड वरती, काय होणार शेवटी एकमेकांना ते कॅन्सलच करणार आहे ना. म्हणजे उरलं काय रे मग, फक्त ह्या 1 मीटर मध्ये जे काय चार्जेस ठेवलेले आहेत त्यांच्यामुळे होणारी इलेक्ट्रिक फील्ड, आणि ऑब्विसली ती कुठे असणार आहे, इथे जर कधी डी क्यू आहे आणि इथे जर कधी पॉईंट पी ला एक छोटासा क्यू नॉट टेस्ट चार्ज म्हणत नाही बट असतो, ठीक आहे, तर लिमिट घातली म्हणजे आहे, हिची इलेक्ट्रिक फील्ड कुठे येणार आहे, खाली डी, बरोबर. कोणता कंपोनेंट असेल आता इथं, डीई साइन थिटा, का बरं,
इथे झाला थिटा, इथे पण θ1, इथे होणार DE cos थिटा, बरोबर आहे. आणि ह्यांचा जो काय असेल रे DE cos थिटा आहे, तर हा काय झाला E परपेंडिक्युलर, आणि हा काय असेल ऍडिशन, ठीक आहे. साइन θ1 प्लस काय लिहू लागलं साइन θ2, करेक्ट आहे. तिकडे साइन थिटा आणि इथे काय असेल E पॅरलल cos θ1 मायनस cos θ2. सर काहीतरी मिसिंग आहे, काही नाही मिसिंग, फक्त एवढं नवीन आहे k लॅम्डा बाय r आणि k लॅम्डा बाय r. काही अवघड आहे का? नाही. E परपेंडिक्युलर, कारण की परपेंडिक्युलर आहे, पॅरलल, ही वायर आणि ही लाईन पॅरलल आहे म्हणून पॅरलल, बरोबर. क्लिअर इथपर्यंत? चला आता मी म्हणलं तुम्हाला काय म्हटलं, बोला पटकन सर. चलो देखो जल्दी, सुनो मेरी बात, सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, हमें आगे, हमें सबसे आगे होंगे हिंदुस्तानी सर्दी, असं काय बी म्हणतात तुम्ही. चला मी म्हटलं आता θ1 आणि θ2 आर इक्वल, बरोबर असं म्हटलं. म्हणजेच काय, जी आपण वायर काढली होती लाल कलरची ती काळी बनली आता, ठीक आहे. जी लाल कलरची वायर काढली ती काळी बनली आता, ठीक आहे. माझे पैसे संपले म्हणून मी साधी वायर आणली आता, असं काही नसतं, ठीक आहे. चला हे डिस्टन्स r, बरोबर आहे, हे डिस्टन्स r, हे डिस्टन्स l, बट इथं θ1 आणि θ2 कसे तर सारखे, θ1 आणि θ2 कसे सारखे, म्हणजे एक्झॅक्टली वरती जर कधी 4 मीटर आहे तर खाली सुद्धा 4 मीटर, इथून इतकं डिस्टन्स आणि इथून इतकं डिस्टन्स 4 मीटर, बरोबर. अशा वेळेस रिझल्ट काय येईल, अशा वेळेस रिझल्ट काय येईल बघा. ई परपेंडिक्युलरचा रिझल्ट कुठे येईल, ई परपेंडिक्युलरचा रिझल्ट येतो नेहमी हॉरिझॉन्टल, ठीक आहे. त्याच्यावरती ई परपेंडिक्युलर आणि याचा दुसरा इकडे असेल ई पॅरलल. मग θ1 आणि θ2 कसे सारखे सारखे, मग θ1 च्या ऐवजी मी फक्त थिटा पुट केला, k लॅम्डा अपॉन r, ह्याच्यामध्ये काय येईल रे फक्त साइन थिटा, आणि इथे पण काय येईल साइन थिटा, म्हणजे आन्सर काय येईल, याचा आन्सर काय येईल साइन थिटा प्लस साइन थिटा 2 साइन थिटा, k लॅम्डा बाय r 2 साइन थिटा, म्हणजेच काय रे तर 2k लॅम्डा बाय r, बरोबर. हे आन्सर येईल. आणि इथे काय आन्सर येईल k लॅम्डा अपॉन r इंटू cos θ1, ठीक आहे. हा काय होऊन जाईल cos थिटा मायनस cos थिटा, म्हणजे हा cos थिटा मायनस cos थिटा 0, म्हणजे याचा आन्सर काय होऊन जाईल 0. समजते ना. जर कधी बायसेक्टर असेल एक्झॅक्टली त्या वायर वरती, जर कधी इक्वल बायसेक्टर असेल, बरोबर, तर त्यावेळेस काय होणार आहे, त्याचा आन्सर पॅरलली काय होणार आहे 0. म्हणून का बरं होऊ लागले पॅरलली, का बरं 0 होणार, कारण जेवढे आता सांगितलं जेवढे हे कंपोनंट्स बनतील ह्या चार्जेसमुळे, तेवढे ह्याच्यामुळे बनतील, आणि हे सगळे पॅरललचे कंपोनंट एकमेकांना कॅन्सल आउट करतील. झालं आता तरी प्रूफ, आता तरी प्रूफ झालं की एकमेकांना ते काय करतील कॅन्सल आउट, करेक्ट आहे. इथपर्यंत झालं. समजा एखादी, हे झालं इनफायनाइट वायर साठी, ठीक आहे. आता शेवटचं थोडंसं डिस्कशन बघू. हे झालं इनफायनाइट वायर साठी. एका ठिकाणी मायनस आलं, ठीक आहे, डायरेक्शन आली मायनस, आठवत असेल तर तुम्हाला, ठीक आहे. ई इकडे मी आन्सर काढलं काहीतरी ई पॅरलल मायनस के लॅम्डा असं होतं ना, ते मायनस के लॅम्डा आर, आणि काय होतं कॉस θ1 मायनस कॉस θ2. ह्याच्यामध्ये हा मायनस काय तर डायरेक्शन, मायनस काय डायरेक्शन. ऑब्विसली जर कधी एखादी आपली वरती जास्त होती फील्ड, म्हणून आपलं आन्सर कुठं आलतं, किंवा आपली जी इलेक्ट्रिक फील्ड आली ती कुठे आली, त्यावेळेस खाली असेल, खाली आली असेल परपेंडिक्युलर साठी, ठीक आहे. आपण मायनस वगैरे विचारात घेतो का, अशा वेळेस नाही. डायरेक्शन तर आपण ठरवू ना स्वतःहून, डायरेक्शन तर आपण ठरवू, मायनस काय फक्त डायरेक्शन. अरे नाही समजू लागलं डायरेक्शन बद्दल काय म्हणतोय मी, तर बघा लक्ष द्या, डायरेक्शन पण तुम्हाला शिकवून देतो. चला आता हा सगळा जो जी काय आपण आता वायर काढली होती, ठीक आहे, त्याच्यावरती जे काय चार्ज डिस्ट्रीब्युशन होतं ते लॅम्डा मानलं होतं. म्हणजे इथं जो काय चार्ज घेतला होता तुम्ही प्लस डीक्यू घेतला ना, प्लस डीक्यू घेतला, म्हणून इथं जो काय क्यू नॉट होता ह्याने याला काय केलं इकडे रिपेल केलं, मान्य. हा पण प्लस असतो आणि हा पण प्लस, म्हणून हा रिपेल झाला. आता मी मला असतं मायनस लॅम्डा आहे, ठीक आहे. ह्या रॉड वरती, ह्या वायर वरती जे काय चार्ज डिस्ट्रीब्युशन ते मायनस लॅम्डा आहे, तर डायरेक्शन काय झाली असती, डायरेक्शन काय झाली असती, तर डायरेक्शन काढणे की अवघड आहे का, नाही. डायरेक्शन कशी झाली असती तर त्याच्याकडे, ही झाली डायरेक्शन. मॅग्निट्यूड कसं काढायचं ते बघितलं आपण, ई पॅरलल ई परपेंडिक्युलर, बरोबर आहे. हे झालं मायनस लॅम्डा. क्लिअर इथपर्यंत डायरेक्शन कशी असेल तर. आता सेमी इनफायनाइट, आता बघा इनफायनाइट वायर असेल तर कोणती वायर, आता
इनफाइनाइट वायर, ठीक है. चार्ज डिस्ट्रीब्यूशन फाइंडिंग असेल या फाइंडिंग इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू linear charge distribution due to linear charge distribution on infinite wire, infinite length. पुढे घेत असताना तुम्ही अशा वेळेस ज्यास मी लिहितो त्यास खाली एक स्पीड म्हणून ऑप्शन असतो, ठीक आहे. स्पीड म्हणून ऑप्शन असतो 1.25 1.50 अशा वेळेस पटकन पुढे घेऊन टाकायचं. चला आम्ही तसं नाही करत, टक 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 असं करतो. ते असं पुढे जातं ना 10 सेकंड असं येतं काहीतरी, आम्ही ते करतो. ते करता करा काही करा, ठीक आहे. फाइंडिंग इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू लिनियर चार्ज डिस्ट्रीब्यूशन ऑन फाइनाइट लेंथ ऑफ वायर. फाइनाइट नाही इनफाइनाइट. कशी वायर आता आपली इनफाइनाइट. ओ बाप रे सर, अब ये तो बहुत मुश्किल हो जाएगी. अपनी जो रेड कलर की वायर थी अब वो कैसी बन गई, उसकी दूरी हमको पता ही नहीं, एक एंड से दूसरे एंड तक कहानी पता ही नहीं हमको कितनी है, ठीक है. तो अब ये जो कहानी होगी हम क्या कह रहे हैं इसको, ये हो गई इनफाइनाइट, ये हो गई इनफाइनाइट. यहाँ पे जो चार्ज डिस्ट्रीब्यूशन है समझ लो लैम्डा है, प्लस लैम्डा, ठीक है, प्लस लैम्डा. और हमको पूछा गया है इक्वल बाइसेक्टर से फाइंड आउट इलेक्ट्रिक फील्ड एट पॉइंट. सर पी ही क्यों, कुछ अलग लो, मेरा नाम ले लो. चलो मेरा नाम ए नहीं, मेरा नाम वी. चलो फाइंड आउट इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू. आप कैसा लगा, अच्छा लगा, कुछ तो बहुत हो सर. आप तुम्हारा नाम थोड़ी ना वी से आता है, तुम्हारा नाम तो ए से आता है. ए से तो ए से, इसको उल्टा कर दो और ऐसा कर दो, ए हो जाएगा. सभी में मेरा नाम आता है, तुमको क्या बताओ, ऐसा थोड़ी ना रखा है मेरा नाम. चलो देखो यहाँ पे पॉइंट व्हील आपल्याला काय काढायचे, इलेक्ट्रिक फील्ड काढायची. बट रॉड कसा आता इनफायनाइट लेंथचा, रॉड कसा आपला इनफायनाइट लेंथचा. आपल्याकडे दोन फॉर्म्युले होते, ठीक आहे. ई परपेंडिक्युलर त्याचा होता के लॅम्डा अपॉन आर, इथे होता काय साइन के लॅम्डा बाय आर साइन थीटा 1 प्लस साइन थीटा 2, ठीक आहे. आणि ई पॅरललचा होता के लॅम्डा अपॉन आर कॉस थीटा 1 मायनस कॉस थीटा 2, बरोबर. दोन रिझल्ट होते आपल्याकडे. आता मी म्हणतोय इनफायनाइट आहे आता, बरोबर. इनफायनाइट माहितच नाही आता कुठे, आणि विचारले लेंथच माहित नाही किती त्या रॉडची, इनफायनाइट आहे. आणि विचारले फाइंड आउट इलेक्ट्रिक फील्ड ऍट पॉइंट व्ही, बरोबर आहे. आता आपण म्हणू त्याच्यामुळे होणारी इलेक्ट्रिक फील्ड इकडे, त्याचा रिझल्ट तिकडे, बरोबर. इकडे काय होईल, ई परपेंडिक्युलर भेटेल, इकडे काय होईल ई पॅरलल भेटेल, बरोबर आहे. ह्या दोन गोष्टी भेटतील, बरोबर आहे. इथे काय असतं कॉस, बट आता इंटिग्रेशन वगैरे सगळं धरून साइन. इथे काय असतो साइन, का बरं थिटा इथे होता म्हणून, बरोबर. आता तर समजू शकता साइन बट इंटिग्रेशन सगळं धरून इथे आला कॉस, असं समजू शकता तुम्ही मनातल्या मनात पटकन विचार करून. हा हळूहळू सवय होईल आणि लक्षात पण बसून जाईल, काही अडचण नाही. क्लिअर इथपर्यंत. कॅमेरा हलवला हवा. चला कुठून घेतला असेल आता आपण रॅन्डमली घेतला असेल, बरोबर. जास्त चालू लागला का तुम्हाला, काय सांगू जरा, तुम्ही तिकडे बोलायला शिकवलंय, तुम्ही तुमचं काम कराल. पॉपो चिडले पोर. चलो देखो आपण काय करणार मग आता. इनफायनाइट आहे म्हणल्यावरती आता एक असणार अँगल इथं थीटा 1 आणि एक अँगल असणार आता इथं थीटा 2, बरोबर आहे. अँगल असणार थीटा 1 आणि इथं असणार थीटा 2. मग हा अँगल किती असणार थीटा 1 किंवा थीटा 2, बरोबर. आता खाली तर माहिती हा मायनस थीटा 2 असणार आणि ह्या वरचा प्लस थीटा 1 ठेवणार. किती ऍक्च्युअल अँगल किती ठेवणार, खूप इझी. बघा कधी कुतुब मिनार बघितलंय का, कधी कुतुब मिनार. तर तुम्ही घेऊन गेलेच नाही आम्हाला, तुम्ही घेऊन जाणार होते, तुम्ही बोलले होते सर घेऊन जाणार आम्हाला, जाणार होते ना सर तुम्ही कधी घेऊन जा तुमच्यासारखे. थांबा मला ही खिडकी बंद करू द्या, जास्त हवा येऊ लागली. चलो अब दिख रहा है क्या सही से, लाइट लगा दो. लाइट ही नहीं हमारे गरीबों के घर में, गरीबी के बस्ती में लाइट ही नहीं दे बाबा, क्या करें. चलो निकालो फिर, कैसे निकालो बता ना सर. कुठे होतो आपण आता, कुतुब मिनार. हा कुतुब मिनार राहिले आपले ना. कुतुब मिनार किंवा एखादी मोठं टॉवरची बिल्डिंग आहे, ठीक आहे, मोठ्या मोठ्या शहरामध्ये पाहिजे ज्यावेळेस तुम्ही त्याला बघता, ठीक आहे. आता बघा आपण इथे आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड बघायची आहे,
ज्यावेळेस तुम्ही इथून त्या चार्जला बघताय, छोट्याशा डीक्यू मध्ये होणाऱ्या चार्जला बघताय, बरोबर. आता आपण वरचा घेऊन त्याला इंटिग्रेट करू नंतर, ठीक आहे, आणि लिमिट नंतर टाकून देऊ -θ2 to θ1, बरोबर. हा छोटासा डीक्यू कुठे एंड पॉइंट शोधा, एंड पॉइंट. आपण आधी काय घेतले, एंड पॉइंट घेतलेलं. तर आता एंड पॉइंट कुठे, हा डीक्यू इथे का नाही. आता हा कुठे असणार, इन्फायनाइट. मग आता बघा वरती बघा जसं इन्फायनाइट, विचार करा इन्फायनाइट कुठे असणार, इथे 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 इथे. ये जा रहा भाई ऊपर, ये ऊपर 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 ऐसे. देख पा रहे हो, देख पा रहे हो क्या सही से. अरे दिख रहा है क्या, नहीं दिख रहा, नहीं दिखेगा ना, नहीं दिखेगा, मुझे पता है नहीं दिखेगा. कितना भी ज्या कुतुब मिनारच्या खाली राहून तुम्ही त्याचं वरचं टोक बघायचा प्रयत्न करता, एंड पॉइंट, तेच बोलणार मी, एंड पॉइंट. एंड पॉइंट ज्यावेळेस बघायचा प्रयत्न करता त्यावेळेस तुमची मान एकदम अशी सरळ होऊन जाते. सर तुमची होऊन जाईल, ठीक आहे, तुटून जाईल, जास्त नका ट्राय करू, है ना, एकदम सरळ होऊन जाईल, बरोबर आहे. एकदम सरळ होईल म्हणजे ती काय होऊन जाणार आहे, तुम्ही त्यावेळेस कोणत्या पोझिशन मध्ये येणार, एक्झॅक्टली या पोझिशन मध्ये येणार, हा तो पॉइंट होईल, बरोबर आहे. म्हणजे एक्झॅक्टली आता ती लाईन व्हर्टिकल बनेल, बरोबर. लाईन काय होऊन जाणार आहे, व्हर्टिकल होऊन जाणार आहे. मला एक सांगा, जसं जसं तुम्ही काय म्हणते मी, हा पॉइंट होता, बरोबर. ह्या पॉइंट वरतून जसं तुमचे चार्जेस, डीक्यू चार्जेस वरती वरती झाले, तसं थीटा काय होणार आहे, थीटा काय होणार आहे, वाढणार आहे. बघा खाली नाही समजत तर ह्याच्यामुळे बघू, ठीक आहे. हा इथे एक छोटासा चार्ज घेतला होता, त्याच्यामुळे होणारा हा अँगल थीटा, त्याच्यामुळे होणारा हा अँगल थीटा, हा ब्ल्यू कलर वाला, ठीक आहे. आता समजा आणखी एक मी चार्ज घेतला, त्याच्यामुळे होणारा, आता कसं काढू हे, त्याच्यामुळे होणारा हा अँगल थीटा, ठीक आहे, हा गेला असा, बरोबर. आणखीन एक घ्या वाटलं असतं, समजा आता इन्फायनाइट कुठेतरी इथे होता, बरोबर. बघा इथे थीटा वाढला, बघा इथे थीटा परत वाढला. आणखीन एखादा चार्ज आहे इथे, बरोबर, त्याच्यामुळे होणारी इलेक्ट्रिक फील्ड इकडे, आणि हा अँगल असा, बरोबर आहे. बघा आता हा तिसरा अँगल, बरोबर, θ1 θ2 θ3. हळूहळू काय होणार आहे, तुम्ही जसं जसं इथे येणार, तर मी जर कधी इथून काढण्याचा प्रयत्न केला ह्या पॉइंटला, ठीक आहे, जर इथून काढण्याचा प्रयत्न केला, जाऊ द्या याच्या खाली, हा इथून कुठून तरी इथं, हा इथं खाली असं कुठे, त्याच्यामुळे होणारी लाईन कशी येणार आहे, अशी, बरोबर आहे. म्हणजे हळूहळू थीटा काय होत चालला, वाढत चालला, हळू थीटा काय होत चालला, वाढत चालला. हा ई परपेंडिक्युलर झाला, सुरुवातीला कोण असतो इथं, कॉस थीटा, सुरुवातीला कोण असतं इथं, कॉस थीटा असतो, मान्य आहे ना. काय असतं सुरुवातीला, कॉस 90, 0 टू मॅक्सिमम किती होऊन रे, हा कॉस 90, आणि कॉस 90 ची किंमत किती होऊन जाईल, 1 का 0, सर 0. कॉस 90 ची किंमत काय होऊन जाईल, 0. कॉस 90 ची किंमत काय होऊन जाईल, 0, बरोबर आहे. म्हणजे हळूहळू इलेक्ट्रिक फील्ड काय होऊन जाणार आहे, एक कंपोनंट थीटा कमी होऊ लागला, बरोबर आहे. थीटा काय होऊ लागला, कमी. आपला फॉर्म्युला काय असतो, के क्यू अपॉन आर स्क्वेअर, कशाचा, इलेक्ट्रिक फील्डचा. डिस्टन्स वाढू लागला बट इलेक्ट्रिक फील्ड कमी होऊ लागली, बरोबर आहे. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड पण कमी होऊ लागली आणि थीटा पण कमी होऊ लागला. सर थीटा तर वाढते ना, 0 30, तो वाला थीटा नाही, त्याची व्हॅल्यू ऍक्च्युअल मध्ये, ठीक आहे. कॉस 0 ची किंमत 1, तर कॉस 90 ची 0, ही व्हॅल्यू म्हणतोय मी, ही वाली, बरोबर. किंमत काय लागली, इलेक्ट्रिक फील्ड पण डिक्रीज होते, थीटा पण काय होऊ लागला, डिक्रीज होऊ लागला, बरोबर. काय वाढू लागलाय, ह्या प्रोपोर्शनलच्या व्हॅल्यू आर स्क्वेअर ह्या वाढताय, ठीक आहे, ह्या काय होत आहे, वाढताय. आता मी नीट लक्ष देऊन ऐकायचं काय बोललोय, ठीक आहे. इथपर्यंत जर तुम्ही लेक्चर बघितलं असेल तर खूप खूप अभिनंदन तुमचं, ठीक आहे. का बरं, तुम्हाला एक चांगली गोष्ट ऐकायला भेटणार आता, के क्यू. आता समजा सुरुवातीला 1 मीटरचा स्क्वेअर आहे, ठीक आहे, समजा आपण 2 ची पॉवर ठेवू, 2 मीटर आहे, ठीक आहे, हळूहळू वाढत चाललं, ठीक आहे. 2 टू दी पॉवर 1 अपॉन 1 2 चा स्क्वेअर 1, त्याची पॉवर वाढली 1, असं वाढत चाललंय गोष्टी, ठीक आहे. म्हणजे गोष्टी वाढताय बट डिक्रीजिंग मध्ये, गोष्टी वाढताय बट कशा होत आहे, डिक्रीजिंग मध्ये. का बरं, ह्याचा रिझल्ट बाकीच्या वरती डिक्रीज होऊ लागलाय. काय, इलेक्ट्रिक फील्ड पण कमी होऊ लागली, थीटा पण कमी होऊ लागला, बरोबर आहे. बघा इथे काय होऊ लागलाय, व्हॅल्यू डिक्रीज होऊ लागल्या, ठीक आहे. रिझल्ट इज डिक्रीजिंग, रिझल्ट इज डिक्रीजिंग, मी इथे लिहून ठेवतो, रिझल्ट इज डिक्रीजिंग. क्लिअर आहे. बघा आता याचा इफेक्ट काय होणार आहे, याचा इफेक्ट काय होणार, मी कॉस म्हणलं होतं, बरोबर, थीटा. अशाच काय होणार आहे, आता आपण इन्फायनाइट साठी बोलतोय, बरोबर. ज्यावेळेस तुम्ही हळूहळू ज्यावेळेस इन्फायनाइटला गेला, हळू तुम्ही एका पोझिशनला असेल, तुम्ही एक्झॅक्टली सरळ बघणार, एक्झॅक्टली कसं बघणार, सरळ. म्हणजे आता इथे अँगल किती बनला, तर 90 डिग्री. आता इथे अँगल किती बनला, 90 डिग्री. म्हणून आपण थीटा इज इक्वल टू काय पुट करू, तर 90 डिग्री. थीटा इज इक्वल टू काय पुट करू, 90 डिग्री. म्हणून ई परपेंडिक्युलर येईल का, आता आन्सर येईल का, ई परपेंडिक्युलर. नेहमी आन्सर ई परपेंडिक्युलर वर येतं, कधी कधी येतं ई पॅरलल वर, जर कधी ते इक्वल नसतील तर,
इक्वल असतील तर ते एकमेकांना कॅन्सल आउट करतील, वरती खाली काही खाली कॅन्सल. ई परपेंडिक्युलर वरती काय असेल, के लॅमडा अपॉन आर साइन थिटा. ठीक आहे, इथे काय पुट करणार 90, खाली पण किती, हा झाला θ1 आणि हा खालचा झाला θ2, खालचा झाला θ2 बरोबर. θ1 इज इक्वल टू θ2 इज इक्वल टू किती आलं 90. करेक्ट आहे. साइन 90 याच्यात आन्सर काय येईल 1, आणि ते साइन 90 परत किंमत त्यापुढे केली तर 90 साइन 90 1 साइन 90 1 प्लस 1 2 बरोबर आहे. म्हणजे आन्सर काय आलं 2k लॅमडा अपॉन आर, 2k लॅमडा अपॉन आर. आणि याचा आन्सर काय येईल ई पॅरललचं k लॅमडा अपॉन आर. इथे cos 90 0 मायनस cos 90 0, म्हणजे याचा आन्सर काय येईल 0 बरोबर आहे. हा रिझल्ट कशासाठी आलाय, टू के लॅमडा अपॉन आर, 2k लॅमडा अपॉन हा रिझल्ट कशासाठी आलाय बोला, तर इनफायनाइट वायर साठी. ठीक आहे, ई परपेंडिक्युलर, कारण ई परपेंडिक्युलर वरती आपल्याला फील्ड भेटू शकते बरोबर. क्लिअर आहे. 2k लॅमडा हा खूप इम्पॉर्टंट आहे, व्हेरी 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 स्टार 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 इंपॉर्टेंट. सर क्या ही कर रहे हो, गंदा चल रहा है सर, छी छी. ठीक है चलो, 2k लॅमडा आपण खूप इम्पॉर्टंट आहे हा रिझल्ट. ठीक आहे, फायनाइट पेक्षा हा रिझल्ट खूप महत्वाचा आहे. फायनाइट हे आलता आपला आन्सर. ठीक आहे, फायनाइट साठी k लॅमडा आपण आर. ठीक आहे, हा रिझल्ट तर लक्षात ठेवणंच नाही तुम्हाला. फक्त मी जरी एवढं लेक्चर शिकवलं 1 तासाचं, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींपैकी 1 2 3 आणि 4 ह्या 2 व्हॅल्यू लक्षात ठेवणे. हे होते कशासाठी, फायनाइट वायर काहीतरी एंड होते त्यांना, आणि हे इनफायनाइट वायर. काय हे इनफायनाइट वायर साठी हे काय तर रिझल्ट इनफायनाइट, इन्फिनिटी वायर नाही रे, इनफायनाइट. ठीक आहे, 2k लॅमडा आपण लक्षात राहील, ही गोष्ट लक्षात राहील. काही अडचण त्याच्यामध्ये कोणाला, 2k लॅमडा आपण लक्षात राहील. कशात आन्सर आहे इनफायनाइट, कशाचा रिझल्ट आहे आन्सर नाही, कशाचा रिझल्ट आहे इनफायनाइट वायरचा. कधी प्रश्न पडला रे तुम्हाला, काय प्रश्न पडणार जाऊ द्या. 2k लॅमडा अपॉन आर इनफायनाइट वायर, इनफायनाइट आहे वायर, काय इनफायनाइट. आता बरं वाटतं जरा मोकळं मोकळं. वायर कशी आहे इनफायनाइट बरोबर. आणि याचा रिझल्ट काय आला, 2k लॅमडा अपॉन आर. खाऊ का खाऊ. ठीक आहे, 2k लॅमडा 2 फिक्स आहे, k कॉन्स्टंट फिक्स आहे, लॅमडा पण फिक्स आहे, आर पण फिक्स आहे. म्हणजे सगळे 2 कॉन्स्टंट, k कॉन्स्टंट, लॅमडा कॉन्स्टंट, आर कॉन्स्टंट. मग रिझल्ट पण काय येईल कॉन्स्टंट, रिझल्ट पण काय येईल कॉन्स्टंट. कसं काय आहे, अरे ते इनफायनाइट आहे आणि त्याचा आन्सर कसं काय कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे आन्सर फायनाइट आलं, आन्सर काय आलं फायनाइट आलं. त्याचा रिझन एकच आहे, ह्याचं रिझन काय एकच आहे. जसजसं आपण इनफायनाइट कडे चाललो तसं थिटा काय होऊ लागला, वाढू लागला, बट कमी होऊ लागला. ठीक आहे, थिटा काय होऊ लागला, कमी होऊ लागला. थिटा पण कमी, इलेक्ट्रिक फील्ड पण कमी बरोबर आहे. म्हणून म्हणलं होतं 1 अपॉन आर स्क्वेअर. फॉर्म्युला काय होता, E इज इक्वल टू के क्यू अपॉन आर स्क्वेअर. आता मी इथं फक्त 1 अपॉन आर स्क्वेअर बद्दल बोलतो. आताच बोललो होतो 1 2 टू दी पॉवर 1 2 टू दी पॉवर 2 2 टू दी पॉवर 3, असं करत करत काय होणार आहे, ह्या व्हॅल्यूचं जे आन्सर भेटतं, मी तुम्हाला म्हणलं होतं एकदा, एखाद्या आपण इनफायनाइट पर्यंत आन्सर काढू शकतो, इनफायनाइट पर्यंत एखादं मेजरमेंट करू शकतो. कसं, पहिला तुकडा करा, ठीक आहे, अर्ध करा, त्याच्या परत अर्ध करा. ठीक आहे, इथं ते इन्फायनिटी आहे. ठीक आहे, इथे इन्फिनिटी आहे बरोबर. एखाद समजून घ्या a पॉईंट टू इन्फिनिटी आपल्याला अंतर करायचं आहे, तर टोटल लेंथचा अर्ध करा बरोबर, त्याच्या परत अर्धे करा, त्याच्या परत अर्धे करा बरोबर. ह्याचा अर्धा केला, काय केलं मी, इथून या लेंथचे अर्धे केले, परत ह्याचा अर्ध केलं, परत त्याचा अर्ध केलं, परत त्याचा अर्ध केलं, असं करत करत काय होणार आहे, आपल्याला एक काहीतरी फायनाइट व्हॅल्यू भेटणार बरोबर, काय आपल्याला एक कॉन्स्टंट भेटणार आहे. त्याच्यानंतर ती व्हॅल्यू बदलणारच नाही बरोबर. समजून घ्या, इथून इतकं अंतर होतं काहीतरी 2 लाख किलोमीटर. ठीक आहे, 2 लाख किलोमीटर, अर्ध केलं 1 लाख किलोमीटर. असं करत करत तुकडे मी सगळे इंटिग्रेट करेल, बट एक वेळ अशी की मला 0.000000234 इकडे बदलत जाईल, बट इकडे एक फिक्स व्हॅल्यू भेटेल. इथे काय होऊन जाईल आता, फिक्स व्हॅल्यू भेटेल. म्हणजे त्यामुळे आपला आन्सर काय लागला इथं, के कॉन्स्टंट. इन्फिनिटी जीपी
ठीक आहे, सांगेल याच्यावरती मी तुम्हाला नंतर एखाद्या लेक्चर मध्ये. ठीक आहे, त्याच्यापूर्वी एक छोटासा टॉपिक मी डिस्कस करतो. लेक्चर संपण्यापूर्वी मोठं झालं असेल लेक्चर तर क्षमा असावी. तुम्ही काय क्षमा, मी काय क्षमा करू. शिकणे का नाही शिकणं तुम्हाला, नाही शिकणं तर नका शिकू. चलो, अरे शिका रे बाबा, काय करणार आहे जिंदगीमध्ये न शिकून. ठीक आहे, घरी बसून काय करणार आहे, बरोबर, घ्या नाही शिकून. आता सेमी, छोटासा टॉपिक, ठीक, सेमी इनफायनाइट वायर. सेमी इनफायनाइट वायर, बरोबर, म्हणजे अशी जी काय वायर होती आपली, बरोबर, अशी जी काय वायर होती, आता ती फक्त सेमी इनफायनाइट, खाली नाहीच आहे, बरोबर. आता इथून आपण डिवाइड केलं, इथून काय केलं, बायसेक्टर काढलेला आहे आणि ऍट पॉइंट कुठे विचारले, ऍट पॉइंट ए घ्या. आता माझं खरं, ठीक आहे, ऍट पॉइंट ए विचार, खाली काही नाही आता. ठीक आहे, म्हणजे काय होणार आहे, याच्यामुळे होणारी इलेक्ट्रिक फील्ड समजून घ्या. आता इन्फिनिटीचा हा टोक आहे, म्हणजे हा अँगल झाला θ1. आता इकडे थिटा दिलाय का, नाही, इकडे थिटा काही नाही, म्हणजे काय, खालचा θ2 हा 0 झाला, खालचा θ2 काय झाला, 0 झाला, बरोबर आहे. मग याच्यामुळे होणारी इकडे ई परपेंडिक्युलर आणि ही झाली ई पॅरलल, बरोबर आहे. मधामध्ये असेल डी, ह्याच्यावरती आपल्याला भेटते, बरोबर. खाली तर कॅन्सल होणार नाही ना आता वरती म्हणून रिझल्ट खाली आला, वरती आहे म्हणून रिझल्ट खाली आला. समजून घ्या, इथं डिस्ट्रीब्युशन मायनस लॅम्बडा असता तर याची डायरेक्शन कशी आली असते, इकडे, बरोबर आहे. डी ची डायरेक्शन कशी आली असते, आता इकडे, इकडे न येता आता ही इकडे आली असती. क्लिअर आहे, समजतंय. यांची जी फील्ड असेल ती वरती, समजतंय ना. काय केलं, ई परपेंडिक्युलर आणि ई पॅरलल खाली, जी की भेटत नाहीये, θ2 0 आहे म्हणून. याचं आन्सर काय आलं असतं, इन्फिनिटी म्हणजे थिटा किती होईल रे, हा इन्फिनिटी आहे लेंथ वायरची, म्हणजे ह्याची किंमत किती येईल थिटाची, तर 90 डिग्री, बरोबर. θ1 ची किंमत किती येईल, 90 डिग्री, म्हणून ई परपेंडिक्युलर इज इक्वल टू के लॅम्बडा अपॉन आर. हे देतील आपल्याला लॅम्बडा किती डिस्ट्रीब्यूट केलाय, ठीक आहे, के लॅम्बडा आर साइन θ1 प्लस साइन θ2, बरोबर. मग के लॅम्बडा अपॉन आर, साइन थिटा किती 90, साइन थिटा किती इथं 90, म्हणजे साइन 91 हा 0. याचा आन्सर काय होऊन जाईल, के लॅम्बडा बाय आर, के लॅम्बडा बाय. अरे साधी गोष्ट आहे ना. फायनाइट वायर साठी, सॉरी इनफायनाइट वायर साठी आन्सर किती आलतं, 2k लॅम्बडा बाय आर. किती आलतं इनफायनाइट वायर साठी, 2k लॅम्बडा बाय. आता मी म्हणलं सेमी इनफायनाइट म्हणजे अर्धीच इनफायनाइट आहे, सेमी इनफायनाइट, बरोबर, म्हणजे याचे अर्धे करा, त्याचे काय करा, 2k लॅम्बडा बाय आर, त्याचे आणखीन अर्धे, म्हणजेच काय रे, इथं 1/2, इथं 2 काय, इथं 2 काय, एकच, हा 2 2 कॅन्सल, के लॅम्बडा बाय आर. साधी गोष्ट एवढं करायचं काम पण होतं, ठीक आहे. फक्त मी कन्सेप्ट लॉजिकली सांगितलं, किती सांगितलं बघा, के लॅम्बडा बाय आर आलं. क्लिअर आहे. ह्याच्यावरचे प्रॉब्लेम्स मी डिस्कस करेल नेक्स्ट लेक्चर मध्ये, तोपर्यंत अभ्यास करत राहा, डाऊट्स विचारत राहा. ऑल द बेस्ट. बंधू